गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते सगळ्यात आधी जाणून घेऊयात. तर US मार्केट कालमध्ये एक चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की जे काही टॅरिफ वॉर आहे तर ते आपल्याला थांबताना दिसत नाही. त्यामुळे नॅसडॅक S&P 500 ऑलमोस्ट 2.5 ते 3% आसपास डाऊन आहेत. म्हणजे चांगल्यापैकी डाऊन आहेत, हे लक्षात घ्या. तर मग आता ट्रम्पने धमकी दिली आहे की जर तुम्ही चायनासोबत काही डील्स केल्या तर साहजिकच आहे की आम्ही तुमच्यावरती अजून एक्स्ट्रा टॅरिफ लावू, हे करू ते करू. म्हणजे ही भांडणं चालू आहेत, त्यामुळे ते सगळं काही एवढं व्यवस्थित सॉर्ट आऊट होईल हे काही असं दिसत नाही आहे. आणि अमेरिकेमध्ये एक इंडेक्स पब्लिश केला जातो ज्याच्यामध्ये जे काही नेते आहेत त्यांची लोकप्रियता किती आहे सध्या अमेरिकेमध्ये ते दाखवलं जातं. तर याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे ट्रम्पचा जो काही काळ होता, म्हणजे ते निवडून येण्याच्या आधी त्यांचं कॅम्पेन वगैरे, तर तेव्हा त्यांची लोकप्रियता एकदम हायेस्ट होती. परंतु सध्याचं जर पाहिलं तर त्यांची लोकप्रियता जी आहे तर ती एकदम लो पॉईंटला पोहोचलेली आहे. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर अमेरिकन जे काही पीपल्स आहेत तर कॉमन पीपल्स तर त्यांनासुद्धा ही गोष्ट काही फार रुचलेली नाही आहे एवढे टॅरिफ्स लावण्याची. त्याचं कारण सगळ्यांना माहीत आहे की साहजिकच आहे की अचानक जर तुम्ही एका रात्रीत जर सगळा बदल करायला गेला तर ते इकॉनॉमी तशी चालत नसते. आणि साहजिकच आहे की त्यांच्याच लोकांना खूप महाग वस्तू आता खरेदी कराव्या लागत आहेत आणि या गोष्टींचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे. त्यांचं जे डेली बजेट आहे ते हलतं आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आउट ऑफ कंट्रोल जात आहेत. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली डाऊन आहेत आणि USचे फ्युचर्ससुद्धा डाऊनच आहेत. म्हणजेच काय की जर आपण पाहिलं तर आजचा दिवस काही फार एवढा चांगला असेल असं वाटत नाही. परंतु सरप्रायझिंगली गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट जे आहे ते 20-25 पॉईंट गॅपअप ओपन होईल. जर मार्केटला इथनं एक छोटंसं करेक्शन द्यायचं असेल तर ही एक योग्य वेळ आहे असं माझं मत आहे. शिवाय 2 दिवसावरती एक्सपायरी आलेली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये 24,000 ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर एक बॉटम म्हणून काम करेल. ओके, आणि 24,000पासून पुन्हा आपल्याला खरेदी पाहायला मिळेल. आणि जो आता रिसेंट हाय आहे तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की त्याला सध्या मार्केटचा हाय होऊ शकतो. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एक डीप मार्केटमध्ये टिल 24,000 तुम्ही एक बाईंग अपॉर्च्युनिटी समजू शकता. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली आपण काय म्हणतो की थोडेफार मिक्सच आहेत. परंतु सध्या ग्लोबल क्यूज जर आपण पाहिले तर आज म्हणावे तेवढे पॉझिटिव्ह बिलकुल नाही आहेत. त्यामुळे मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होतं आहे, परंतु सलग रॅली करण्याचे चान्सेस थोडेसे कमी वाटत आहेत. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होऊन ट्रेड करा. आणि साहजिकच आहे जर एक दिवस जरी मार्केट थोडंसं डाऊन झालं तरी कॉल रायटर्स लगेच वरती येऊन बसतील आणि त्याचाच आपण काय म्हणतो की एक रेंज बनण्याला फायदा होईल. म्हणजे डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,500 या दरम्यान एक चांगल्यापैकी रेंज बनेल आणि त्यानंतर मग मार्केट पुढची दिशा जी आहे ती डिसाईड करू शकतं. तर मग अशा पद्धतीनं मार्केटचा अंडरकरंट जर आपण पाहिला तर बुलिशच आहे. जोपर्यंत जिथनं मार्केटनं ब्रेकआउट केला म्हणजे 23,870 इथनं मार्केट एकदम बुलिश झालेलं आहे. म्हणजे तसं 23,200पासूनच झालं आहे, परंतु जो रिसेंट आपण म्हणू शकतो की जो स्विंग होता तो जेव्हा ब्रेक केला आहे तर मग तिथपर्यंत म्हणजे त्याच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बेरिशनेस असण्याचं काही कारण मार्केटमध्ये नाही आहे. ओके, आणि साहजिकच आहे की आपण US मार्केटच्या आधीपासूनच पडत होतो, त्यामुळे आपण त्यांना फार फॉलो करू अशातला काही प्रकार नाही आहे. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट तपासून घेतली जाईल की समजा काही टॅरिफ्स लावण्यात येत असतील तर त्याचा आपल्या कंपन्यांवरती आपल्या फ्युचरवरती काही परिणाम होऊ शकतो का, कशा पद्धतीने हे सगळं चालेल, त्या पद्धतीनेच मार्केट त्याला आता रिॲक्ट करत राहील. म्हणजे पूर्ण जग जर आपण काय म्हणतो की अमेरिका जर पडत असेल तर आपण पडूच अशी काही खात्री नाही. ओके, त्यामुळे सध्या तरी मार्केटमध्ये एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे.
परंतु त्याच्यामागे आपण काय म्हणू शकतो की मार्केट बेरिश होईल असं सध्या तरी बिलकुल वाटत नाही आहे. कारण मार्केटनं जी काही रॅली दाखवली तर तेवढी फिजल आउट करणं सध्या पॉसिबल नाही आहे, कारण तेवढा कुठलाच आपण काय म्हणतो की मोठा ट्रिगर पॉईंट मार्केटकडे नाही आहे. आणि जर आपण पाहिलं की अर्निंग सीझन जो चालू झाला आहे तर त्याच्यामध्ये काल इन्फोसिस जो काही रिझल्ट प्रेझेंट केले तर त्याने इन्फोसिस खरं तर पडायला पाहिजे होता, परंतु इन्फोसिस पडलेलं नाही आहे. म्हणजेच काय की आय टी स्टॉक्स आता मार्केटला हळूहळू सपोर्ट करायला सुरुवात करतील. जसं आतापर्यंत बँक निफ्टी सपोर्ट करत होतं तसं आता वेगवेगळे सेक्टर्स समोर येतील आणि ते सपोर्ट करायला सुरुवात करतील मार्केटला. तर मग पाहूयात की काय घडते ते, कारण आता मंथली एक्सपायरीसुद्धा जवळ येत चालली आहे. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, जर आपण FIS-DIIचा कालचा डेटा पाहिला तर FISनं साधारण 1900 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे आणि DIIsनं 200 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की एकंदर जी काही इन्स्टिट्यूशनल फिगर आहे तर ती सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि मार्केट वर जाण्यामागचं बेसिकली तेच कारण आहे, कारण जे मोठे दोन जायंट आहेत FI आणि DIIs, तर हे दोघंही खरेदी करतायत. मग ते बाईंग साईडला असल्यामुळे थोडासा मार्केटला कुशन मिळतोय. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.